तू काय नावाले सरपंच आहेस का फक्त? गावात लक्ष आहे की नाही तुझे काही? बुढे बा तुम्ही कसे बोलून राहिले? काय लोकांच्या घरात जाऊ विचारत जाऊ का मी? का हो काय चालू आहे? भांडण चालू आहे? काय चालू आहे? चांगले आहे की बिमार आहे की कसे? अरे काय माणसं आहे तुम्ही. गावातलं सांगा बा बोले. नाली साफ नाही बा, रस्ता असा आहे, पाणी नाही गावा. ह्या गोष्टी मान्य करीन बा मी. कुठली सुटली की सरपंच बोकांडीवर बसे येतात. तुला हे माहित नाही? तुला ते माहित नाही. हाग्या मुद्द्यापासून लोकांवर लक्ष ठेवत जाऊ काय? बा मोठ्याचं तसं नाही म्हणणं. आपण कसं तो डॅनी पागल नाही बा, तरी पागल म्हणून त्याला नाही लागायला टाकून. आता कोणाची जीवार येते गड्या? आता सरपंच चांगल्या लोकांना जर हे जर पागल खाण्यात नेत असतील तर माणसं जीवार येईन की नाही? कोणाला म्हणतील मग ते? हा तू गात तूच आहेस ना एक प्रतिष्ठित, दुसरं कोण आहे? असं सांगा ना मला तुम्ही. काय तुम्ही पुढची लाईन लावतो, पण मग तुम्ही उठली सुटली की मा बोकांडीवर बसता. का रे सरपंच तुला समजत नाही? का रे सरपंच तुला समजत नाही? बरं काय समजत नाही मी काय? काय सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू का? आता सुद्धा माणसाला जर पागल खाण्यात नेलं त्याला पागल करून आणतीन की नाही? हे मी या मूर्खाला समजत नाही की ह्या गोष्टी. तुला तर फोन आलाच असेल ना काही ना काही. शांतीजन तू येतो लय गाणं असताना तुला तर माहितच असेल ना काही ना काही. तेव्हा मला ना शांतारामचा फोन आला ना दुसऱ्या कोणाचा फोन आला. मला काहीच माहित ठेवत नव्हतं. मी घरी नाश्ता करून आलो, जेवण करून आलतो आता. तुम्ही आले तेवढ्या. मला हेही माहित नाही की बुडा जाईन दवाखान्यात नेला म्हणून. काय भानगड झाली हेही मला माहित नाही. काही कशात काही नाही ना, मला माहितच नाही ना काही. अरे हो तुले नाही माहित, पण मग माहिती काढणं तुझं काम आहे ना. लाव ना त्या शांतारामला फोन लाव ना. कुठे येत होतं? बरोबर बा बडबड करू नका. आता फोन लावतो मी शांतारामला फोन लावतो. काय शांताराम हो काय घोर करून ठेवला हो तुम्ही ना? हे गावातले लोक माझं येऊन राहिले बा. पाना कन्या काढून राहिले. काय त्या डॅनी बुड्याला कुठे नेलं तुम्ही ना? कोण आलं तुमच्यात? त्याला माहित आहे काय झालं तर? अरे डॅनी बुडा पागल झाला ना बापू. कसाही करून राहिला ना, कमली कमली वसनावून राहिला. मग काय करा बा, आणला आम्ही पागल दवाखान्यात त्याने. आता इलाज चालू आहे. डॅनी बुड्याची सोबती म्हणून राहिले की डॅनी पागल नाही झाला. तुम्ही म्हणून राहिले की बुड्या दवाखान्यात नेला पागल झाला. त्या बुड्याचा इलाज चालू आहे. काय समजा मी ना. सरपंच आता मी काय तुमच्याशी खोटा बोलणार आहे राजा? आता डॉक्टर इलाज करून राहिले बा. शाट मारणं चालू आहे बुड्याले. त्या बुड्याला काय माहित आहे? त्या डॅनी बुड्या सोबतेला काही माहित नाही. तुम्ही काय ऐकू नका, त्या काढून घरी जाईल. असं कसं काय झालं होत? तुम्हाला कसं माहित पडलो की डॅनी पागल झाला म्हणून? अरे त्या कमला बुडीला आखरात मारलं ना बा, रक्तात करून टाकली कमला बुडी. ते माहित नाही का तुम्हाला? तुम्ही खान बुड्यानं काय केलं तर? गोटे घेऊन फिरला ना बुडा, मागेच तर लागे. कमला बुडीला मारलं काय? कमला बुडीले? अरे हो ना बाबा, या डॅनी बुड्यानं कमला बुडी लय दाबून हाणली, रक्तात करून टाकली होती. आखरात पडेला म्हणतात ती बुडी. तो शिवलाल सांगेल मले. बरोबर तुम्ही आहे की नाही? बुड्याचा इलाज थांबवा जरासा. मला पाहू द्या काय तर चौकशी करू द्या जराशी. शांताराम भाऊ ते शाटमॅट मारू नका बुड्याले. नाही ना, पण आता कसं औषधी गोळ्या देणं चालू आहेत ना बुड्याले. झालं काम. तुम्ही मामतला आहे का जराशी? थांबा तुम्ही, गडबड करू नका एवढी इलाजाची. थांबा ना, मला पाहू द्या ना पहिले गावात. बरोबर. काय म्हणतो तो? ते कमला बुडी दिसली का तुम्हाला? कमला बुडी तिच्या वाडग्यात आहे. हे दोघ जण सोबतच नाही, डॅनी ते बुडी काही न करता होऊन आली त्या जोडून. तर बा किती खोटे बोलतात लोक. कोण सांगितलं त्या शांताराम भाऊले की बुडी रक्तात करून टाकली, चांगली हाणली डॅनी बुड्यानं, पागल झाला बुडा म्हणून त्याने दवाखान्यात नेला. त्याला काही माहित नाही अजून. हो गड्या सरपंच चाल बरं, ते बुडी पाहू आपण हाय की नाही. हाय तर मिली का शाळेची? काय डोळ्यानं पाहिलं ते बरं. पण जायचं काम नाही. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिजे गड्या. काही आमच्या विश्वास आहे की तुले? विश्वास लय आहे, पण जे कसं आहे बिनविश्वासी काम होते. आता या बुड्याले विनाकारण येईन पागल खाण्यात गेलं, तो बुडा पागल नाही. असा घोर होते. मग चला पहिली ती बुडी पाहू हाय की नाही हाय तर, आणि मग पुढचा निर्णय काय घ्यायचा तो घेऊ. चाल तुला दाखवतो बाबा, तुझ्या डोळ्यानं पाय तू. चाल हो, कोणती गोष्ट करताना पहिले डोळ्यानं पहा आणि मगच काय पुढचा निर्णय घ्या. नाही तर मग अशी गडबड होते. माणसाला होईल काय असते आणि माणूस करते काय मग. त्या मोठ्या बुड्याला जरा सांभाळून ठेव बरं. कधी त्या कमला बुडीने आणला की त्या डॅनी बरोबर काही सांगता येत नाही. बुडाईला वय करून राहिला बरं. बुडा का तुम्हाला काय चावट दिसून राहिला काय? ढंगडे करणारा दिसून राहिला का? मानवरा नाही तसा. म्हटलं बुडे कसं खरूच लागेल, टाइम लागत बरं. कसं दोस्त अगं आहे ना त्या बुड्याचा, म्हणून म्हटलं कसं एकाची सवय दुसऱ्याला लागेल काय टाइम नाही लागत ना. नवऱ्याला काही खरूच गिरज लागत नाही. मानवरा एक वचनी आहे ना. मानवऱ्याचं घरी भागून राहिला तर दुसऱ्या ठिकाणी काल तोंड मारायला जाईल मानवरा. मोठे ते मला म्हणाले बुड्याला आवरून ठेव. तुम्हीच जराशे आवरा. तुम्हीच त्याच्या बुड्याच्या नका नांदी लागू. मला मोठे म्हणून राहिले ते. नाही तर बापा तुम्हीच बयक सांग त्या बुड्याच्या नांदा.
पुढे आम्ही जर बैकलो असतो तुला काल सांगायला आलो असतो आम्ही. मोठ्या बुड्याचं जरासं चैतन ठिकाणार नाही. वयस करून राहिला बुड्या बी कमलीच करते. थांबगळ्या राखून राहतो असाच करून राहिला बुड्या. मा बुडा राखण राव की काही राव, पण मा बुडा तसा नाही ना. मा बुडा तसा असतात मा बुड्याने मला सांगलं असतं की असं आहे बा तसं आहे. मा बुडा सगळं सांगत असते मला. आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काही आम्हाला सांगायला येऊ नका. तुम्हाला काय पडेल काय सांगा बाबा. उठले सुटले चालले सांगायले तिकडे जा ना, तुमच्या घरात पहा ना काय आहे तर. रामभाऊ कान घालायशिवाय या बुडीला काही लक्ष देत नाही. या बुडीच्या कसं आपल्याच उलटी बोलून राहिली हे बुडी. काय आहे का चांगला सांगा धर्म आहे का हा सांगा ना. आपण आपुलकीने सांगून राहिलो बुडी आपल्यावर बैकून राहिली. हाय अक्कलीले तर देणार नवरा उद्या. बिफरू दे बुड्या. अगोपणा करू दे बुड्याले मग सांगू काय आहे तर. तोच लोक नाही बोलायला पुरत. आता कसं आहे सुद्धा मतान सांगितलं आपण लोकाईले की लोकाईला समजत नसते. बरं बुडे होऊ दे बाबा त्या मतानं आम्हाला काही घेणे देणार नाही. आम्ही म्हणतही नाही बाबा. कसं आपला माणूस आहे बा आपला हे साऱ्या गोष्टी आहे पद्धतशीर आपण बोलतो चालतो म्हणून तुला कसं सांगायला आलो बाबा आपुलकीच्या नात्यानं. पण तू बाबा आमच्याला उलटून राहिली. काही सांगू नका, सगळं मला माहित आहे. सगळं मा बुडा मला सांगत असते आणि तुम्हाला सांगायची काही गरज नाही. जा मग आता घरी जा, झालं तुमचं काम. बरं बापा सांगत असते राहू दे बापा. आमचं चुकलं बापा. आलो तरी सांगायला तर आता कधी येणार नाही आम्ही. बुड्या रिकामे कामही केले आणि बुड्या एक सांगून दोन्ही वागवल्या तर आम्हाला काही घेऊन देणार नाही. सुद्धा मतानं सांगायला आलो तू ऐकायला तयार नाही. जाऊ दे बापा चाललो आम्ही. अरे बा सदा चाल रामभाऊ थांबून काही फायदा नाही. हा बिना पाण्याची हजामता नाही. चाल बापा चाल. कोणतं सुद्धा सांगा तर लोक ऐकत नाही. गोदेच म्हणतात आपले तुझ्या जमानाच नाही मुंशीराम भाऊ. बोगस लोक आहेत ना हो आजकाल. हा सुद्धा सांगितलं ऐकत नाहीत की ज्यावेळी हे या भोवती येईन की नाही त्या समजून यायला काय आहे. लोकांना दुसऱ्याच्या घरात चमचे धंदे करायचा शौक असते. काय सांगा उठले सुटले चालले हे करून राहिले बुडन ते करून राहिले बुड. अरे आम्हाला माहित आहे ना आमचं बुड कसं आहे तर तुम्ही काय सांगून राहिले मला धंदे करून राहिले. आपल्या लोकांचं हेच काम असते. इकडे चिवडू दे तिकडे चिवडू दे. याच्या घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे. याच्याशिवाय कोणतं काम जमतच नाही ना. का शांताबाई काही माहित आहे की नाही गावातलं वातावरण किती गरम होऊन राहिलं तर. उन्हाळा ना माय बाई गरम तर होणारच आहे ना वातावरण. का थंड राहील तसं नाही ना. मग शांते ते कमला बुडीची आणि त्या डॅनी बुड्याची झांगड चालू आहे म्हटलं माहित आहे काय. ते दोघं जण गावातलं वातावरण गरम करून राहिले. ते दोघं जण चिटकेल असतात. जागा पाहतात ती इकडे भेटू की तिकडे भेटू. काय माय बाई गावात सगळं वातावरण चगडेलं आहे खूपच. आता आपण काय करता त्या डंगऱ्या बुडीला समजत नाही तर. तो डॅनी बुडा तर झालाच पागल तिच्या प्रेमात. पण या बुडीला समजायला नाही पाहिजे काय. या बुडीनं त्याचा नाम सोडायला पाहिजेत ना बुड्याचा. शांती माय तसं म्हणणं नाही. तुम्ही करा प्रेम करू नका असं म्हणणं नाही. पण मग कसं कुकडी काय कोणी कोपऱ्यात काय लेकरं पाहतात ना. लेकरं पाहून काय म्हणतात घरी आम्ही असंच करू हे असे संस्कार पडून राहिले लेकराईवर. लहान लेकरे म्हणतील तर काय नावाई आहे. आता पिक्चर पाहूनच राहिली की लेकरं. आणि मग हे बुड्याचं पाहिलं आणि म्हटलं ते ना तर मग आपल्याला आपण काय म्हणून राहिलो की संस्कार त्याचे अरे बापा खूपच वाईट पडतील. काय संस्कार वाईट पडतील. हे पिक्चर तर पाहून राहिले की नाही. शांताबाई पिक्चरच काय धडावर आहेत. अर्ध्या चड्डीवर फिरतात ना. पिक्चरातलं दाखवतात माय बाई बेकार निरा भोंगा नांगा असतं बाया दाखवतात माय बाई. ते पाहतात सगळेजण. ते चालते सगळेले आणि हे नाही चालत. द्या ना माय बाई आपल्याला कायच घेणं देणं आहे. आपण काय विचार करता दुसऱ्याचा. आता त्या डॅनी बुड्याचा लगे त्या बुड्याचं चालू आहे ना. चालू द्या आपल्यालाच काय करावं लागते. हो द्या त्याच्या मतानं आता हो द्या थंड द्यायले. आपण किती काही म्हणून आणि त्याला समजावून ते काही समजणारे नाहीत ना. त्या बुडीला तर समजावून काहीच फायदा नाही. आणि तो बुडा तर जायला केसच झाला. आता तो बुडा तर त्या बुडीच्या मागेच लागेलाय. एक तो डॅनी बुडा लग्न करत नाही उभा रेवानाचा. त्या बुडीला घेऊ मिरवते. काय संस्कार पडतील काय लोक गावात थू चालू आहे. लग्न करणं म्हणा बापा. बुडे तसंच आहे ना सगळेच. लग्न जर केलं की त्या बुड्यानं तर सगळे चांगले म्हणतात बरं त्या बुड्याले. आणि बिना लग्नाचं जर त्या बुडीले वागवलं तर सगळेजण थू करतात. असा हा जमाना आहे आता. कोणाचंही आहे ना शांत तसं. आता कोणीही बाई जर तशी वागवली तर कोणी थूच करते ना. आणि लग्न केलं तर कसं कोणी चांगलं म्हणते. पण माय काय म्हणणं आहे त्या बुड्यानं लग्न करायला पाहिजे बाई. असं त्या बुडीला या कोपऱ्यात घालू दे त्या कोपऱ्यात घालू दे असं तर काही केलं नाही पाहिजे. कारण की गावातले लोकही पाहतात ना. आणि गावातले लोक इकडे तिकडे चर्चा करतात. आम्ही नटी पाहिला तर बुडान बुडी आम्ही नटी पाहिलं तर बुडान बुडी असं होते ना. मग ते जाऊ द्या ना आपण कुठे विचार करता. त्या डॅनी बुड्याला तर समजून नाही राहिलं काही. आता त्या बुड्याच्या डोक्यात किती घाला आपण सांगा ना. किती सांगा गोष्टी की असं नका करू बा तुम्ही तसं नका करू हे शोभत नाही तुम्हाला. पण तो बुडा ऐकत नाही ना. त्या नाताच्या म्हटलं ऐकून नाही राहिलं बुडा निरा. नातावर बी शिरजोड होते. मी तर म्हणतो त्या झाबऱ्यानं की नाही त्या बुड्याला चांगली पाचर द्यायला पाहिजे. घरातच नको राहू का तू. असं करतं ना ढंगडे करतं नाही तू. जाय निघटून लवकर. त्या बुड्यापायी त्या झाबऱ्याचं नुकसान आहे ना. त्याचं लग्न नाही होणार ना. त्याच्या लग्नाची काही त्या डॅनी बुड्याला फिकर नाही. तो बुडाही नालाय काय आणि ते बुडी त्याच्यावर नाही नालाय काय. त्याला दुनियादारीचं काही पडेल नाही काही. त्या बुड्याला नाताचं काही पडेल नाही ना. नाताचं जर असतं त्याला तर त्यानं हे कांड काले केलं असतं. असं त्यानं बुडीसोबत चिटकी केलीच नसती ना. त्याला जर त्याच्या नाताची फिकर असती तर. बरोबर आहे म्हणा. त्याला काही कोणाचं घेणं देणं नाही त्या बुड्याले. त्या बुड्याला फक्त बुडी पाहिजे. बुडान बुडी मस्त राहतात ते. मग
आणि त्यातल्या त्यात ते बुडी जास्त मानते शिल्लक आहे. ते बुडी किती बुडे फिरते काय सांगा. आता त्या डॅनी बुड्याले नाही म्हणे ना ते, आणि आता चिटकायला लागली त्या डॅनी बुड्याले. अशी कशी अगो बाई माय बाई, त्याला तर गावात नाही ठेवायला पाहिजे त्या बुडीले. जाऊ द्या मोडून टाका हा विषय. त्याचा विषय चालणारच आहे. आपण कुठे लक्ष देता. जाऊ द्या. आपले काम धंदे आणि दुसऱ्याच्या याच्यात काय आपल्याला डोक्यात घालायला पुरत नाही. ते काही पुरत नाही माय बाई. फालतू आपल्या डोक्याचा खकाना करणं. चल बाई येतो आम्ही. कोण सांगितले दोघाईले बी रिकामचोट धंदे करायचे, त्या बुड्याला शाट मारायचे? हा, तुम्ही डॉक्टर आहे का? अजून झाले नाही तुम्ही डॉक्टर? आले अपुरे आहे ना. अक्कल काही नाही. पहिले रिपोर्ट पहा, रिपोर्टमध्ये काय आहे काय नाही, मग त्यानंतर इलाज करा. रिपोर्ट काही पाहिलं नाही आणि सुरू आपलं शाट देणं. अरे त्या बुड्याला काही होईल नाही ना. पण सर कोणाने सांगितलं, पण तो बुडा जास्तच गडबड करत होता ना. कमली वसनात होता बा, म्हणून कसं मी साठ केले सुरू. म्हणजे असं बोललं म्हणजे लोक पागल झाले काय? मग मी बोलून राहिलो मी पागल आहो का मग? अरे काय तुम्ही दोघं जण कसे डॉक्टर होसान रे बा तुम्ही? हा, व्यवस्थिशीर काही मला काही विचारपूस नाही काही नाही. कन्सल्ट करावं लागते ना कोणाला फोन लावाल का रोग आला तुम्हाला दोघायली? नाही सर, नाही ना. काही आता नाही ना हो, न करू नका. तो बुडा जर मेला असता शाट देता तर कसं बिना भाड्या खोलीत जाऊन बसा लागलं असतं आपल्याला. हा, तुम्ही तर सुटकले असते, पण कसं मी जप्त झालो असतो ना. साहेब हे झालं असेल तुमचं भाषण बा. हे जाणून मला शाट देऊन राहिले बा. सांगा तुम्ही हे ऐद्या हकुंडानं पिवळे करेल लोक आहात तुम्ही. डॉक्टर आहेत की कसंही आहेत लेखाचे, मला इनाकारा राजा शाट देऊन राहिले तुम्ही. मी आता आठवून गेलो की नाही, बस तुमच्या सऱ्या नावाचा रिपोर्ट येते. तुम्ही पोलीस स्टेशनला जाता आठवून डायरेक्ट पोलीस स्टेशनले. घरी जातच नाही मी आता. हा, मला का मारत होते का लेख हो तुम्ही? असं काही करू नका. हे झाली आता गलती होऊ द्या. झाली गलती होऊ द्या. मी का पागल आहो का? मला पागलचे लावले शाट देणं घेणं देणं समजत नाही का तुम्हाला? शिकेला की नाही शिकेला तुम्ही? तुमच्यापेक्षा रांचोड बरे, धूप अंगारे आले बरे. काय का ते आबाजी काय म्हणून राहिले तर हाय वापरा डोकशे तुमचे. अकला ना गिकला ले काही येईल, दोन्ही बसले रिकाम्या कामं करत. आबाजी असं करू नका राजा. काही रिपोर्ट देऊ नका. जे झालं ते झालं बा. तर जे झालं ते झालं. मला किती त्रास झाला दाबून. ढोरासारखे मला शाट दिले तुम्ही ना. मी पागल आहो का मग? पागल आहो का मग मी? कसं आहे आबाजी, हे नवीन दोन्ही पोरं आहात, त्याला काही समजलं नाही काय करायला लागते काय नाही. आणि मी बाहेर गेलेलो होतो व्हिजिटसाठी, त्याच्यामुळे कसं थोडा प्रॉब्लेम झाला. तर कसं तुम्ही थोडं कसं बा आम्हाला समजून घ्या बा. आता नाहीतर कसं मग हॉस्पिटल बंद पडीन राजा. आबाजी तुम्ही काहीच करू नका बा. कंप्लेंट लागलं असतं 5-25 मी तुम्हाला देतो लागलं असतं. बरं जमीन 5-25 हजारात 5 लाख रुपये पाहिजेत मले. तर सुट्टी, नाहीतर मग काय मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देतो आता डायरेक्ट. आपल्याला 5 लाख रुपये देता का तू? लेको तुम्ही ढोरासारखी कमाई करता. सारे लुटूनच राहील तुम्ही. मला कसं एवढ्या पैशात जमणार नाही बा. 5-25 म्हणजे 5 लाख रुपये पाहिजे आपल्याला. बाबा 5,000चा गंडा घालते का बाबा? हा बाजू हे पैसे जास्त होऊन राहिले ना. 5 लाख रुपये 2 लाख रुपये देतो तुम्हाला. मोडून टाका. हे रिपोर्ट काही देऊ नका. फोन मध्ये नाही जमत रे बा. मला पागल ठरवलं तुम्ही ना. साऱ्या गावातले लोक काय म्हणतील, हा पागल आहे डॅनी. नाही कसं अगोदर नुकसानीचा दावा टाकतो तुमच्या. वसूल करतो पैसे. आबाजी असं काही करू नका राजा. अटीच्या आपण मोडून टाकू ना. तुम्हाला 2.5 लाख रुपये देतो मी. नाही सोडा हटा. मला जाऊ द्या रे बा. मला पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देणार. अगोदर नुकसानीचा दावा टाकतो तुमच्या. मग तो बरोबर 5 लाख सांगून 10 लाख देसान मग तुम्ही. आणि वकील लागेल वरचा. मग तोही खर्च वाढील ना तुमचा. चांगल्या माणसाला तुम्ही शाट दिले ना बा. मी का पागल होतो काय? झंबाळी हो आली तुमच्या पायी माप होती. 5 लाख मागून राहिला तू बुड्ढा आता. कुठून आणू पैसे? एवढेच लोक महिनाभरात जमा नाही होत माझ्या नटीचा पैसे. आणि तुम्ही घोर केला लोक असं करत ना अजून. हे पाहणे मला काय माग भोग लावले तुम्ही ना. चुकलं सर, सॉरी सर, चुकलं सर. सॉरी सर, चुकलं सर आणि चोकलं सर असं काय म्हणू नका आता तू. हेंबाळ्या थोत्राच्या. चाल 2 लाख रुपये तू दे आणि 2 लाख रुपये ह्या मॅडम देतील. 1 लाख रुपये मी भरतो. या बुड्याला 5 लाख देऊन टाकू आपण. माझ्याकडे बी नाही सर, माझ्याकडे बी नाहीत पैसे. ते तुमची तिकडे काशी करा. पण मला कसं 2-2 लाख रुपये आणून द्या तुम्ही. पैसे नाही आहेत सगळं बोंबलू नका. त्या पेशंटला मला देणार नाही. त्या आबाजी कसं पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन राहिले. मी सरळ तुमचं दोघांचं नाव सांगी. तुम्ही डॉक्टरी होणार नाही काहीच नाही. मग बसा लागेल तुम्हाला सोयात. पण सटकने पैसे दिले ठीक रे भावा. नाहीतर मग कसं रेट बी वाढते ना कंप्लेंट बी देईन मग मी. पण माझ्याकडे पैसे नाही आहेत ना. मी कुठून देऊ आता? मी गरीब घरची मुलगी आहे बाबाजी. तेवढी दया करा ना माझ्यावर. माझ्याकडे पैसे नाही आहेत ना. हो
हो मथा माय तुले नाही मागून राहिलो पैसे मी. तू गरीब असो की श्रीमंत मला काय घेणं देणं आहे. हे डॉक्टर आहे हा डॉक्टर पैसे देईन मले. ते तुमचं तुमचं काय असेल तिकडे निपटा तुम्ही. मला नका सांगू ते माय काले कान करून राहील तू. हो सर बघा ना हे काही ना काही. हा गरीब घरची मुलगी आहे सर मी. कशी काय एवढे मोठे पैसे देऊ सांगा ना तुम्हीच आता. माझं तर याच्यामध्ये कशात काही नाही. मी कशात काही इन्व्हॉल्व नाही ना. तरी माझं नाव आलं याच्यामध्ये. चला लवकर तुम्ही दोघे जण ऑफिसमध्ये चला. चला तिकडे बोलू आपण. हो सर चला चला. ना दाबून कशी जिरुली आता. काय डॅनी जाऊ दे एखादा शॅट भेटला तर भेटला. सायाचा त्रास झाला तर झाला. पण कसे वरून 5 लाख भेटून राहिले आता. पूर्णसारखं झालं. आता आपल्या गावातले जे भामटे आहेत ना तुले अटीस आणलं त्याची जिरवा लागते आता. त्याला दाखवा लागते हिसका तुले आता. त्याला बी धमकी दे झाली आणि त्याच्याकडून 5-5, 25,000 रुपये जमा कर. हेच जमते अवघड नुकसानी 10 टाकीन म्हणा. जमा लागते बजेट असं आता. का हे बरोबर आयडिया आलेलं का डोक्यात. हो त्या डॉक्टरचीच करू आहे आपल्या. शॅट मारला ना फरकच पडला डायरेक्ट मेंदूत. हो तेच झाला मेंदू माया आता. समजून राहिलं मला काय जागी जा. मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि पहा आता बुड्या कसा जलवाय पुढे तर हा कमली लशी नेतो फिरायला गेला डायरेक्ट फॉरेनले. दुबई स्वित्झर्लंड सिंगापूर तिकडे नेतो फिरायला डायरेक्ट. आणि मुनले जातो आता डायरेक्ट.